ठीक आहे, झालं. सर कसे आहात सगळेजण? होप सर सगळे चांगले, अभ्यास पण करतात आपली मुलं. ओके, तर पेरेंट्स मीटिंग घ्यायच्या आधी सांगतो, आज आपली वर्षातली आता शेवटची मीटिंग असेल 9th स्टँडर्डची. आता आपली मीटिंग डायरेक्ट 10वीत होणार आहे. 10वी सुरू झाली की त्या पहिल्या वर्षी होणार आहे. ठीक आहे, आता मीटिंग घ्यायचं कारण असं आहे की बघ, अजून मला वाटतं 1 महिना 1.5 महिना आहे एक्झाम्सला. आज अजूनपर्यंत यांचे एक्झाम्स डिक्लेअर झालेले नाहीयेत, कधी आहेत काय ते. पण एक गोष्ट सांगतो की सगळा सिलेबस शिकून झालेला आहे. सायन्सचा सगळा सिलेबस झालेला आहे शिकून. सायन्स 1 झालाय, सायन्स 2 झालाय, जॉग्राफी झाला, हिस्ट्रीचा एक राहिलाय मला वाटतं ना. हिस्ट्री राहिलं का सिविक्स राहिलं? सिविक्स राहिलं. म्हणजे एकच चॅप्टर राहिलंय, बाकी 7, 8, 10 चॅप्टर जे काय होते सगळे शिकून झाले. मॅथ्सचा सगळा चॅप्टर झालं, एकच प्रॅक्टिस सेट राहिलं, म्हणजे झाल्यातच जमायचं, एका तासामध्ये चॅप्टर संपून जाईल. ते झालं. दुसरी गोष्ट म्हणजे आता लँग्वेजेसचा पण रोज प्रॅक्टिस चाललंय, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. ही मीटिंग घ्यायचं कारण काय की आता पोरांनी अभ्यास केला पाहिजे बरं का. आणि खूप चांगलं वाटतं मला सांगायला की आपली पोरं खूप छान अभ्यास आता करतात आहे. म्हणजे त्यांना आम्ही एवढं प्रेशराईज केलं की ते खूप चांगला अभ्यास करतात. घरी काय करतात मला माहित नाही अजून, पण त्याच्याविषयी मी बोलणार आहे तुमच्यासोबत. पण क्लासमध्ये ते खूप चांगलं परफॉर्म करतात, सगळे पोरं ओरल देतात. हार्डली 2-3 पोरं जे आहेत जे काहीच करत नाही, ते अजून पण काहीच करत नाहीये, ते त्याच लाईन मध्ये. जे काहीच करत नाही ना, ते अजून काहीच करत नाही, एकही चॅप्टर त्यांचं झालेलं नाहीये. पण जे करतात जे रेग्युलरली देतात ते आन्सर्स, ते खूप 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 छान पद्धतीने त्यांचे ओरल चाललेत, खूप छान पद्धतीने त्यांचं रिव्हिजन चाललंय. ठीक आहे, तर हा सिलेबस मी तुमच्या समोर बोर्डवर टाकतोय. हे चॅप्टर्स आत्ता त्यांना एक्झामला, आत्ता फायनल एक्झामला. ठीक आहे, सायन्स 1चे 4 चॅप्टर्स आहेत, सायन्स 2चे 4 चॅप्टर्स आहेत, आपले सगळे शिकून झालेत. आणि हा, पोरांनी सगळे पाठ पण केलेत बरं का. खूप चांगली गोष्ट आहे, पोरांनी पाठ पण केले ते 8 चॅप्टर्स. दुसरी गोष्ट, हिस्ट्रीचे एवढे चॅप्टर्स आहे 5, आणि सिविक्सचे एवढे 3 चॅप्टर्स, हे 8 चॅप्टर हिस्ट्रीला आहेत. जॉग्राफीला यांचे हे 6 चॅप्टर्स आहेत, आणि मॅथ्सचे नंबर्स लिहिले एवढे चॅप्टर्स आहेत. हे सगळं जे बोर्डवर दिसतंय का, सगळं शिकवून संपलंय. आमच्याकडून आमचं सगळं काम शिकवून सगळं झालेलं आहे. त्याचे टेस्ट रेग्युलर चाललेले आहेत, ते सगळं 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 व्यवस्थित होते. पण ह्या 8 पैकी 8 चॅप्टरचे पोरांनी ओरल्स देऊन झालेले आहेत. अच्छा, आता ज्यांचे झाले नाहीयेत त्यांनी एकदा चार्ट चेक करा. चार्टचं मी सांगितलं ना मागच्या लेक्चरला, मागच्या मीटिंगला सांगितलं होतं चार्टचं. परत एकदा सांगतो की चार्ट आपण तयार केलेले आहेत. म्हणजे एक्झाम्पल असं सायन्स लिहिलंय, लेसन नंबर 13, 14, 15, 16 असं एक चार्ट तयार केला आपण. असा एक चार्ट तयार केलाय. जर समजा आमच्या स्टाफने त्याची ओरल्स हे पहिलं वर्ष आमचं आम्ही ओरल्स घेतोय. जर समजा आमच्या स्टाफने ओरल्स घेतले असेल, त्यांची इथं साईन आहे, 13व्या चॅप्टरवर साईन आहे, 14व्या चॅप्टरवर साईन आहे, 15व्या चॅप्टरवर साईन आहे. ती साईन कधी माहिती का, जेव्हा तुमच्या मुलांनी खूप छान पद्धतीने तो चॅप्टरची ओरल दिलेली आहे. ठीक आहे, जर साईन नसेल तर मग तुम्ही त्याला घरी प्रश्न विचारू शकता, ही साईन तुझ्या इथं का नाहीये. ह्याचा अर्थ तुमच्या मुलांनी ओरल दिलेली नाहीये. पण मला वाटतं मॅक्झिमम सगळ्याच लोकांवर, सगळ्याच्या सगळ्या 8च्या 8 सायन्सच्या चॅप्टर साईन झालेले आहेत. मला आज तू दाखवलं फक्त, मला वाटतं वरदनी पण दाखवलं. मला वाटतं बऱ्याच लोकांचे आहेत, सगळे सगळे चॅप्टर्स त्यांचे लर्न करून झालेले आहेत. तुझे पण, त्याचे पण झालेत है ना. तर मला आठवत नाही, पण सगळ्यांचे झालेत, ऑलमोस्ट सगळ्यांनी ओरल दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये काय काय 4-5 जण राहिलेत. ठीक आहे, काय काय 4-5 जण राहिलेत. ते 4-5 जण असे, त्यांचं एकही चॅप्टर झालेलं नाहीये, एकही चॅप्टर झालेलं नाहीये. किंवा त्यांचा कुठला तरी चॅप्टर जर करायचा राहिला असेल तर तुम्ही विचारा तुझा का राहिलाय. मी डेट दिलेली आहे, ह्या टाइमला आपला हा चॅप्टर झाला पाहिजे, तो त्यावेळेस झालाच पाहिजे. त्या पद्धतीने आपल्या घरात पोरांनी अभ्यास करायला बसलंच पाहिजे. म्हणजे ती आता कन्सेप्टच राहिली नाही काय की घरी सर अभ्यासाला काहीच नाहीये. तुम्ही म्हणजे माझ्या मागच्या मीटिंगमध्ये मला म्हणले, सर याला विचारलं अभ्यासाला बसता, हा म्हणतो की मला घरी अभ्यासाला काहीच नाहीये. हा कन्सेप्टच नाही आता. रोज घरी सेल्फ स्टडी करायचे, रोज घरी लर्निंग करायचे, रोज घरी मॅथ्स प्रॅक्टिस करायचे, म्हणून तो विषयच राहत नाही. काय घरी अभ्यासाला काही नाहीये. जर पोरगा घरी मोबाईल खेळत बसतो तो म्हणतो मला काहीच नाही, त्याचा चार्ट बघायचा आहे, त्याचा चार्ट बघा. जर त्याचा चार्ट मध्ये सगळ्या साईन असतील तर याचा अर्थ त्यांनी सगळं ओरल दिलेलं आहे. साईन नसेल तर यांनी काहीही केलेलं नाहीये. आणि तो जर असं म्हणत असेल मी ओरल दिलेली आहे पण त्या मिसनी साईन करायला विसरली, तर आम्हाला फोन करा. ठीक आहे, हा रेकॉर्ड जसं पोरांच्या नोटबुक मध्ये आहे तसं तो रेकॉर्ड आमच्याकडे पण आहे. आधी तो चार्ट बताव,
जसं हा रेकॉर्ड पोरांकडे आहे तसं तो रेकॉर्ड आमच्याकडे पण आहे. आम्ही पण टिक करतोय सायन्स ओरल्स दिल्यावर. मग तो तुम्हाला फसवायचा किंवा आम्हाला फसवायचा याचा काही संबंध येत नाही. ही ट्रान्सपरन्सी आपण त्याच्यासाठी ठेवलेली आहे. ठीक आहे. हे एवढं चार्ट्स आपण मागच्या मीटिंगला झालं होतं मला वाटतं बोलण्याच्या ना, का नव्हतं झालं? नव्हतं झालं का? ओके. तर हे जे आम्ही टिक केलेत ना, आता हा कुठला? हा 9वीचाच आहे. हे टिक केलेत म्हणजे त्यांनी ओरल दिलेले आहेत. आता आम्हाला हे अपडेट करायचे. ठीक आहे. हे टिक केलेत म्हणजे पोरं ओरल देत. जिथं टिक नाही तर समजायचं पोरांनी ओरल दिलेलं नाहीये. तर आमच्याकडे पण त्याचं रेकॉर्ड आहे. पोरांनाही माहिती आहे. ठीक आहे. काय काय लोकांवर सायन्सचं सगळं झालेलं आहे हे परत एकदा सांगतो. आता राहिला प्रश्न कुठला? ह्यातले काय काय चॅप्टर्स आहेत ना फर्स्ट युनिट टेस्टला झाले होते. म्हणजे एक्झाम्पल बघा, हे 2 फर्स्ट युनिट टेस्टला झालेत. त्यांनी आता ओरल दिली नाही किंवा त्याच्यावर आता त्यांनी आम्ही चर्चा केली नाही, पण पोरं तो रिव्हिजन करून आम्ही त्यांच्याकडून घेणार आहे. आजची मीटिंग घ्यायचं कारण एवढंच आहे, हे 9चं वर्ष खूप महत्वाचं आहे बरं का. 10वी पास होणं खूप सिंपल आहे, खूप 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 सिंपल आहे 10वी पास होणं, पण 9वी पास होणं खूप जास्त अवघड आहे. 9वी पास होणं लय मोठा टास्क आहे. इतकं अवघड आहे. 10वी कोणीही पास होतं 10वीला, पण 9वी पास होणं खूप अवघड आहे. कारण पण सांगतो. सगळ्यात पहिलं सिलेबस अवघड आहे. 9वीचा सिलेबस ॲज कम्पेअर टू 10वी खूप अवघड आहे. ज्या पोराला 9वीला 70-80-70-75% पडतात ना, तो पोरगा 10वीला 90%चा कॅन्डिडेट असतो. लक्षात घ्या. डायरेक्ट 90%चा कॅन्डिडेट असतो जर त्याला 9वीला 70-75% पडतात तर. एवढं अवघड आहे 9वी. याचं कारण काय की 10वीला नापास होणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी 9वी अवघड केली आणि 10वी सोपी केलेली आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता काय करायचं की प्रत्येक स्कूल वेगवेगळा पेपर सेट करते. प्रत्येक स्कूलच्या मिसचं डोकं वेगवेगळं चालतं, म्हणून व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आपल्याला भेटतात. पण 10वीत तसं नाहीये. 10वीमध्ये एक बोर्डची कमिटी असती आणि मागच्या 5 वर्षाच्या पेपरवरून आपण 10वीचा पेपर जज करू शकतो. म्हणून 10वीच्या बोर्डच्या परीक्षेला अभिषेक अय्यरनी जेवढं दिलं तेवढं जरी करून गेलं ना 10वीला ते पोरगं पास होते. असं तसं नाही, 60 ते 70% ते पोरगं पास होते. म्हणून 10वी पास होणं खूप सोपं आहे, 9वी पास होणं खूप अवघड आहे. हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्या. ही सगळ्यात 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 बेसिक गोष्ट आहे. शाळेवाले काय करतात सांगतो. जर 9वीत नापास झाले ते रिटेस्ट घेतील. बॉय स्कूलनी बंद केलं रिटेस्ट, ते रिटेस्ट घेतील. रिटेस्ट मध्ये परत नापास झाला की डायरेक्ट एलसी देणार आणि तुम्हाला 17 नंबर फॉर्म भरून बाहेरून ऍडमिशन घ्यायला लावणार. कुठलीही शाळा असू दे हेच करणार आहे. ते 10वीला ऍडमिशन देणार नाही. आतापर्यंत 8वी पर्यंत असं होतं की ठीक आहे ढकल पास, चला नाही केलं नापास झाले तरी तुम्ही पास 8वी पर्यंत येत होते. पण जेव्हा 9वीत तुम्ही प्रवेश करता, 9वी मध्ये आल्यानंतर असं नाहीये. 9वी मध्ये तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला 9वी मध्ये पास होणंच होणं. जर तिथं फेल झाला तर 10वीला ऍडमिशन मिळत नाही. कळलं का? हे तुम्हाला मी वॉर्न करतोय. म्हणजे पोरांना मी घाबरत नाही. घाबरायचं काय समजा. भीती वाटते, घाबरायचं काय समजा, ही फॅक्ट सांगतो तुम्हाला. म्हणून किरकोळीत घेऊ नका, काय नंतर 10वीत बघू असं नाहीये. त्या पोरांची मानसिकता कशी माहिती का? येतं लिहायचं कांड काय होणार आहे, क्लास काय होणार, कमी मार्क्स पडले. म्हणजे अशी पण यांची मानसिकता आहे मुलांची. समजलं का? म्हणून सिरियस व्हा आणि सिरियसली अभ्यास करा 9वीचा. 9वीचा सगळा पोर्शन 10वीत रिपीट आहे. म्हणून 10वी सोपी आहे बरं का, ते पण एक कारण आहे. 10वी सोपं व्हायचं कारण काय? 9वीचं आहे तसे चॅप्टर्स 10वीला आहेत. 9वीला तर 50% अभ्यास झालेलाच असतो आपला. थोडंसं पुढचं आहे. म्हणजे बाहुबली 1 बघून झाला, बाहुबली 2 बघायचं 10वीत. इझिली समजतो मग आपल्याला. मग त्यात काय एवढंसं अवघड किंवा असं काही फारसं काही ग्रेट टास्क नाही 10वी मध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी सांगतो की आम्ही चॅप्टर वाईज सांगतोय पोरांना की तुम्हाला 2 दिवसात हा चॅप्टर द्यायचा आहे. बघा मला कळतं की तो चॅप्टरची लेंथ किती. तो मोठा चॅप्टर असेल तर मी 3 ते 4 दिवस देतो. छोटा चॅप्टर असेल तर त्याला मी 1 ते 2 दिवस देतो. काय काय चॅप्टर असे ज्याच्यामध्ये 4च क्वेश्चन्स असतात. त्या चॅप्टरला मी 1 दिवस देतो, बाबा घरी जाऊन पाठ करून ये. ठीक आहे. मग ते पोरं जातात घरी पाठ करून येतात. 1 दिवस दिले. जर तो पोरगा असं पण म्हणत असेल अरे इतना बडा चॅप्टर आहे सर ने 1 दिन में करके, असं नाही होत. आम्हालाही कळतं की खूप मोठा चॅप्टर आहे, अर्धा अर्धा द्या. बरोबर? अर्धा आज द्या, अर्धा 2 दिवसांनी द्या. आम्ही अशी पण प्रोव्हिजन केलेली. पोरं म्हणले की सर आम्हाला हा जरा क्वेश्चन समजायला त्रास होतोय, तो मी त्यांना रिपीट शिकवलेला आहे, फक्त क्वेश्चन वेगळं बरं का. म्हणून त्यांच्याकडे कुठलंच असं हे नाहीये म्हणण्यासारखं काय हे पाठ न व्हायचं कुठलंच कारण नाही त्यांच्याकडे. एकच कारण असेल तर त्यांचा आळस. तेवढं एकच कारण आहे. जर आपल्या पोरांनी ओरल दिलं नाही, जर त्यांनी का नाही दिलं तर त्यासाठी एकच कारण आहे, त्यांचा आळस. समोर दिलेली वस्तू गोष्ट जी पाठ करायची आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण कोणीही काय करू शकत नाही. त्यामुळे फक्त पोराचे एफर्ट्स लागू शकतात.
प्रामाणिकपणे 1 तास 2 तास बसून जर त्याने अभ्यास केला तर ते होऊ शकतं. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पोरं दुसरं काय कारण देतात का? अजून एक कारण देतात ते, सर ते लक्षातच राहत नाही. सर ते पाठ करतो पण मी ते विसरून जातो. सर खूप मोठा आन्सर तर बघूनच भीती वाटते. म्हणजे असे फालतू आम्हाला पोरं आन्सर्स देतात की लर्न का नाही झालं तर हे कारण आहे. पण जर तुम्ही खरं सांगू का, एक पिक्चरचं जर गाणं नवीन आलं ना, एकदम तोंडपाठ होऊन जातं गाणं. सगळ्यांना माहिती, सगळ्यांना. कुठला पण एक नवीन पिक्चर होता त्याचं गाणं पोरांना सांगा, सगळं पुढची लाईन ते तुम्हीच सांगाल. एक लाईन तुम्ही बोला, पुढची अख्खी गाणं ते म्हणून टाकतील. पण एक कसं शक्य आहे? कारण ते गाणं आपल्याला आवड असते त्या गाण्याची. तो हिरो हिरोईन आवडत असते. मग त्याच्यामध्ये काय होतं, गाण्याविषयी प्रेम वाटायला लागतं. आणि मग ते गाणं आपण सारखं पाठ करत असतो, सारखं बघत असतो, कुठं ना कुठेतरी ऐकत असतो. आणि जेणेकरून ते गाणं इतकं छान डोक्यात बसतं की झोपेतून असं उठ बाळा बोल, ते गाणंच बोलतो. म्हणजे आपला मुलगा मठ्ठ नाहीये, आपल्या मुलाला आवड नाहीये त्या शिक्षणाची. मग आवड आपण निर्माण करू. आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहे. प्रेमाने बोलायचं नाही, ते काडी फिरवायची, जादूची काठी असते आमच्याकडे, आम्ही फिरून टाकतो. मग पोराला आपोआप आवड निर्माण होती. ठीक आहे, असे भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. समजलं? 2 तास प्रामाणिक अभ्यास करा. वेळ खूप आहे आपल्याकडे, महिनाभर आहे, वेळ खूप आहे. खूप छान पद्धतीने अभ्यास करा. सगळ्यात मोठं टास्क आम्ही संपवलंय की मॅथ्स आणि सायन्स अख्खं झालंय पोरांचं. जे पोरांना अवघड जातं का, ते सगळं संपलं आत्ताच. अजून एक्झामला मला वाटतं महिना आहे. मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झाम्स असतील. अजून एक्झामला 1 महिना अॅक्युरेट आहे. मॅथ्स सायन्स सगळ्यांचं झालेलं आहे. आता फक्त राहिलं काय, ह्याच्यातले तुमचे हे चॅप्टर झालेले आहेत. ट्रेड पण झालंय ना रे, ट्रेड पण झालंय. ह्याच्यातले हा झाले, हे 2 राहिलेत. आणि याच्यातले हे 1 2 3 झालेत आणि हे 3 राहिलेत. अर्बनायझेशन झालंय? नाही नाही, ओरल झाली का त्याची? अर्बनायझेशनची ओरल झाली आहे का तुमची? शिकून तर सगळेच झालेत, आम्हाला शिकून सगळेच झालेत. ट्रेडची ओरल झाली आहे, टेस्ट पण झाली आहे. आता आपल्या काय राहते, तुमचे किती चॅप्टर्स राहतात बघा आता? हे 2, हे 2, हे 3, 7च चॅप्टर्स राहतात. हे सगळे झालेत मागचे, हे टिक केलेत ते झालेले आहेत. हे सगळे झालेत बरं काय, सगळे झालेत, सगळे झालेत. घरी चार्ट चेक करा आता एकदा. ठीक आहे, घरी आता पहिलं जाऊन काय करायचं, चार्ट चेक करायचा. तुझे किती झाले सांग. आता तुम्हाला सांगतो पोरग काय म्हणाल. हे 2 फर्स्ट युनिट टेस्टला झाले, म्हणून त्याच्यावर आम्ही साईन दिलेली नाहीये, बरोबर ना? मग आता त्याच्यासाठी पण सांगतो, तर 15 चॅप्टर नंबर चेक करा. मी पालकांना सांगतो चॅप्टर नंबर चेक करा. ही जी पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपला टाकतो, 11व्या चॅप्टरच्या पुढे 11व्या ह्याची साई पाहिजे. पोरांना 11वा आणि 12वा चॅप्टर युनिट टेस्टला झाले, कुठल्या पहिल्या युनिट टेस्टला. ती ओरल त्यांनी तेव्हा दिली होती, पण ते साईन आम्ही तेव्हा केली नव्हती वाटते ना, आता टेबल हा प्रकार नव्हता. पण आता टेबल आपण दिलेला आहे, मग त्याची साईन आम्ही देऊ. कधी देऊ? परत ओरल द्यायची मग देऊ. तेव्हा दिला होता मग तो नाही, परत ओरल द्यायची ना देऊ. मग आता पोरांना सांगा, इथं 11 12 चॅप्टर साईन का नाहीये, घेऊन ये. घेऊन यासाठी काय करावं लागेल, परत ओरल द्यावी लागेल. ठीक आहे, मग परत एकदा यायचं, आमच्या लोकांना स्टाफला ओरल द्यायचे, परत साईन घ्यायची, मोकळं होऊन जायचं. सिमिलरली इकडं पण हे जे आहे ते 2 चॅप्टर्स हे आधी झालेले आहेत. मग तुम्हाला काय करावं लागेल, परत एकदा ओरल द्यायचे आणि ते करून घ्यायचं. हे ना सांगायचं तभी किया था मैं अभी भूल गया, तो भूल जा, फिर साईन भी नाही मिळेगी. परत यायचं, परत ओरल द्यायची, अभ्यास करायचा आणि साईन घेऊन जायची. ठीक आहे. अच्छा, आता आपण मॅथ्स प्रॅक्टिस रेग्युलर बेसिसवर करणार आहे. परत आपण युनिट टेस्टला पण खूप छान पद्धतीने मॅथ्स प्रॅक्टिस केली होती. परत एकदा मॅथ्स प्रॅक्टिस चालू करणार आहे. पोरांना एवढंच चॅप्टर्स एक्झामला, ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे का अजून? एवढंच चॅप्टर्स आहेत, मी लिहिलेत, मी तुम्हाला विचारूनच लिहिलेत ते. एवढंच चॅप्टर्स आहेत. 4 चॅप्टर मॅथ्स मधले आहेत, 5 चॅप्टर मॅथ्स मधले, सगळे शिकून झाले. सगळ्यांवर रिव्हिजन रोज होती. ठीक आहे, त्यांना मॅथ्स प्रॅक्टिस पेपर देतोय आणि क्लासमधूनच करून घेतोय. ठीक आहे, क्लासमधूनच करून घेतोय. लँग्वेजेसची पण प्रॅक्टिस पेपर त्यांना आपण देतोय आणि ते क्लासमध्येच करून घेतोय. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाला वेगळं मॅथ्सची प्रॅक्टिस किंवा लँग्वेजेसची प्रॅक्टिस घरी करायची गरज नाहीये, क्लासमध्ये आपण ते करून घेऊ. पण जर त्यांनी केलीच घरी तर खूप चांगली गोष्ट, काय अडचण नाही. पण आम्हाला अपेक्षा काय, त्यांनी घरी पोरांनी हे क्वेश्चन आन्सर्स लर्न करून यायचे. मी खरं सांगतो, ही पहिली बॅच आहे ज्यात आम्ही ओरल बिरल घेतोय बरं का. ही पहिली बॅच आहे, आम्ही ओरल्स घेत नव्हतो, कधीच घेत नव्हतो. तुमचा मुलगा होता 9वीला, हा प्रकारच नव्हता ओरलचा. ह्या पोरांनी भाग पाडलं, सर हम नाही पढ़ रहे, ध्यान दो. यांनी आम्हाला भाग पाडलं, सर घ्या ओरल तरी घ्या. जर आम्ही समजा आता एक उदाहरण देतो, मंडेला टेस्ट ठेवली, दर मंडेला टेस्ट असते, मंडेला टेस्ट ठेवली का, सगळ्यात पहिली गोष्ट लोक काय करतात, अभ्यासच करून घेत नाही करत अभ्यास. आणि जर समजा ठीक आहे, बस हा टेस्ट लिहायला बसला, हा टेस्ट लिहायला बसला, ह्याला काही येत नाही, तर हा काय करणार, 1 तास तसंच बसून राहणार.
तसंच बसून राहणार 1 तास. मग असा आम्ही विचार केला, हा 1 तास तसंच बसून राहतोय, ह्याचा वेळ पण वाया गेला, ह्याची एनर्जी पण वाया गेली, आणि ह्यानी काय असं प्रोडक्टिव्ह केलं पण नाही त्याच्यामध्ये. म्हणजे क्लिअरली 1 तास तो पूर्णपणे गेला, वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ एनर्जी सगळं होतं. सेम जसं हा हा ह्यानी केला तसं ह्यानी, म्हणजे एक्झाम्पल देतोय, ह्या मुलाने जसं केलं तसं ह्या मुलगा पण तोच करणार. मग आम्ही म्हणलं नाही, तुम्ही ओरल द्या मग टेस्ट द्या. मग असं आम्ही चालू केलं. मग आता काय झालंय, ओरल जर दिले नाही, ओरल जर दिले आम्ही घरी सोडत नाही. ते पण एक तुम्हाला नवीन कळलं असेल. ओरल दिलं नाही तर घरी पण जायचं नाही मग. म्हणजे अक्षरशः यांनी काय केलं माहिती का, आमची सिस्टम चेंज केली मुलांनी. लिटरली सिस्टम चेंज केली, करून टाकली या लोकांनी. 10वीला असं नाही होत. 10वीला टेस्ट ते पोरं येतात, अभ्यास करतात, टेस्ट देतात, जातात. 9वी वाल्यांनी सगळी ज्ञानसागरची सिस्टम चेंज केली. पहिलं वर्ष 10 वर्षातलं 10वं वर्ष आपलं आहे, 9वं वर्ष आहे. 9व्या वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालंय की आम्ही ओरल घेतो 9वीची, ते एक एक चॅप्टर वाईज अशी. हे 7वी 8वीला करायचो आम्ही, हे अजून 7वी 8वीला करतोय आम्ही, हे आता 9वीला केले आम्ही. म्हणजे हे अजून 7वी 8वीच्याच फीवर मध्ये आहेत. हे तिथलेच आहे अजून, ते तो तो त्याच रेंज मध्ये फिरतात अजून, त्यांना अजून ते लहानच वाटतं. ते लहान हे अजिबात लहान वगैरे असं काही नाहीये, कळलं का. हे फक्त अभ्यास करत नाही किंवा अभ्यासाला इच्छा दाखवत नाहीये, आणि ह्यांना सवय झाली एकदम निवांत आयुष्य जगायचंय. ते अजून मी निवांत जगतात. त्यांचं आता ह्या वर्षी निवांत पण आम्ही थोडं कुठेतरी बिघडवलंय. क्लासचा टाइमच वाढून टाकलेला आहे, कारण सुट्टी पण देत नाही. आता 28 तारखेला सुट्टी दिली, ते आपले अजितदादा गेले होते, सगळी खडकी बंद होती, म्हणून आम्ही सुट्टी दिली होती. तेव्हाही दिली नसती, नाही तर ह्यांना अजिबात सुट्टी हा प्रकारच नाही आपल्याकडे. रडतात, सर सुट्टी द्या ना, सुट्टी द्या ना. आता त्यांना मी प्रॉमिस केलं होतं सुट्टी दिली, पण बघू. त्या बोलीवर ते आज आलेले आहेत. म्हणजे अक्षरशः यांना आम्ही आमचे पोरं म्हणून हसत खेळत वगैरे सगळ्या प्रकारे आम्ही यांना घेतोय सगळं करून. पण ही वेळ नाही आली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे हे असं नाही झालं पाहिजे. आता आम्ही करून घेतोय म्हणून ठीक आहे, पण असं नाही झालं पाहिजे, कारण 10वीला आपल्याला त्रास होईल. जेव्हा आपला मुलगा 11वी 12वीला जाईल तेव्हा त्याला त्रास होईल. तो आयुष्यभर तर लहान राहू शकत नाहीये. आता पण आम्ही त्यांना लहान समजतो म्हणून इट्स ओके, ठीक आहे. पण पुढच्या काही वर्षांमध्ये मग त्या मुलाला त्रास व्हायला सुरुवात होतो. 10वीत तर आम्ही यांची पूर्ण बँड वाजून टाकू, मग हे आज विषयच चालत नाही. मग टेस्टला जर तुला आलं नाही तर बस इथं अभ्यास करत, टेस्ट पण दे, ओरल पण द्या, इथंच बस मध्ये बसभर. फक्त आता आम्हाला प्रॉब्लेम काय होता माहिती का, म्हणजे आम्ही जर पोरांना एक्स्ट्रा बसवलं, किंवा आता एक एक्झाम्पल सांगतो, की आम्ही सांगितलं की आज आपली ओरल्स आहेत. मी आज ग्रुपला एक लिस्ट पाठवली, भेटली असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये बरेच पोरं आली नव्हती, आणि तेच सगळे पोरं इथं आहेत, बरोबर ना. तेच आहे, त्यांच्या लिस्टमध्ये ते पोरं आली नाही, बरं का. ती जे पोरं जर आली नाही ना, आम्ही त्यांना फोन करतो की का नाही आली. त्यांचे पेरेंट्स आम्हाला काय सांगतात माहिती का, सर उसको मैं बाहर लेके गया, सर हम जरा बाहर जाना था, घर पे कोई नहीं था. असं काहीतरी फालतू कारण आम्हाला पेरेंट्स देतात. म्हणजे पेरेंट्सच सगळ्यात मोठे बॅरियर आहेत आम्हाला. आज माहिती सगळ्यांना ओरलचं, सगळ्यांना माहिती आज ओरलचं, काल रात्रीच ठरलं होतं. आज बरोबर त्यांनी दांडी मारली. का मारली त्यांना माहितीये का, सर ने 1 बजे बुलाया है, आपने को मालूम है 4 बजे तक आपने सिने होगा, और सर को मालूम है सर के पास 4 बजे तक नहीं होंगे तो सर 10 बजे तक बिठाने वाला है. हे त्याला सगळं माहित असतं त्या पोराला. मग त्याचं पोट दुखायला लागतं घरी, किंवा त्याचं डोकं दुखायला लागतं, त्याला त्रास होतो. मग आपण बोलतो जाऊ दे बाळा, बस मग घरी, आजचे दिवस नको जाऊ. पण तो दिवस खूप जास्त महत्वाचा असतो, कारण त्या दिवसामध्ये पूर्ण ओरल्स आपण त्या दिवशी घेतलेले असतात, प्रॅक्टिस त्या दिवशी झालेली असते, आणि आपलं पोरं बरोबर त्याच दिवशी सुट्टी का करतं, त्याला माहिती आपली तयारी झालेली नाहीये. आणि मग सर काय करणार, जास्त रात्री 8 वाजेपर्यंत इथं बसून ठेवणार. मग सरने जर इथं 8 वाजेपर्यंत बसून ठेवलं, मग झाले का वांदी, गेला का संडे. मग पोराच्या डोक्यात प्री प्लॅन गोष्टी असतात, ठीक आहे. पोराच्या डोक्याच्या प्री प्लॅन गोष्टी असतात, ह्याला साथ देणारे पालक असतात. पालकांनी ह्याला साथ देऊ नका. सगळ्यात जास्त मोठे बॅरियर जर आम्हाला कोण आहेत ना, तर ते तुम्ही पालकच आहात. आम्ही पण ठरवलेलं असतं, ह्याला येऊ दे, नाही करत ना, कसा नाही करत बघू, ह्याला 8 वाजेपर्यंतच बसवतो. मग पॅरेंट्स फोन, सर ते जरा सोडतात का, जसं माझ्या बाळाने सकाळपासून काही खाल्लं नाही, अरे मग डबा आणून द्या. मग नंतर सर ते आम्हाला जर बाहेर जायचं होतं, आज लग्नाला जायचं म्हणतो, एकटाच घरीच आहे, मग आम्ही सोडतोय. मग आम्हाला बघा, पेरेंट्सचा फोन आला, त्या पुढे आम्ही काय नाही करू शकत. मग आता मला असं वाटतंय, आम्ही आता फोन आला कुठं बाहेर जायचं, जा, नाही सोडत म्हणलं. आता ही भाषा आम्हाला वापरावी लागणार आहे पालकांना. जर आम्हाला फक्त बोला, सर सोडता का, नाही सोडत, त्याच्यावरच तुम्ही ओरल देणार आहे का.
मग तो वेळ निघून जातो, लक्षात घ्या, तो वेळ निघून जातो. आता आजचा दिवस सांगतो, आज किती पोरं ऍबसेंट होते, मी लिस्ट ग्रुपला टाकली, ते पेरेंट्स आले पण नाही मीटिंगला. आज आपला हा अख्खा सिलेबस संपला होता, 2 चॅप्टर राहिले होते अर्धे अर्धे. कुठले? हा 17वा चॅप्टर राहिला अर्धा, आणि हा 14 चॅप्टर अर्धा राहिला होता, बरोबर. आता हे 2 चॅप्टर अर्धे अर्धे राहिले होते, मोठे मोठे चॅप्टर आहेत ना. मग हे जे अर्धे ओरल आम्ही गेल्या आठवड्यात घेतले आणि म्हणलं अर्धे ओरल आत्ता द्या. मग ह्यांनी काय केलं, ज्यांची ज्यांची तयारी झाली ते आज आलेत, ज्यांची तयारी नाही झाली ते नाही आले. मग आता त्यांचा जो चॅप्टर हा मिस झाला त्याला जबाबदार कोण राहणार आहे? पोरं राहणार आहे, पेरेंट्स राहणार आहे का मी राहणार आहे? मला सांगा, ह्याला जबाबदार कोण असणार आहे? त्याचे 2 चॅप्टर राहिलेत, त्याला जबाबदार कोण असणार आहे? ऑब्व्हियसली पोरं आणि पेरेंट्स राहणार आहेत. हे 2 चॅप्टर जर ज्या पोरांचे 2 चॅप्टर नाही, काय काय पोरांचा हा चॅप्टर राहिला होता त्यांनी हा ओरल दिला, काय काय पोरांचा हा चॅप्टर राहिला होता त्यांनी हा ओरल दिला. ज्या लोकांचं जे राहिलं होतं ते आज आम्ही संपून टाकले 4 तासामध्ये. 1 ते 4 क्लास त्यासाठीच लावला होता आपण, त्यासाठीच लावला होता. पण पोरांनी क्लासमध्ये न येऊन पेरेंट्सने त्याला साथ देऊन पोरांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. आता ह्याचं ओरल कोण घेणार नंतर? आता आम्ही काय सांगणार, कल हे चालू करणे का आपले? आता उद्यापासून आम्ही काय करणार, हे चालू करणार. मग पोरगा हे करणार का हे करणार? तो हे करत बसला तर हे कोण करणार? मग आम्ही त्याला म्हणतो ठीक आहे, हे मत कर, हे करलो, इथून करायला सुरुवात कर. मग तो हे करायला घेतो, मग हे करत करत होतं, मग हे संपलं की हे निघतंय, हे संपलं की हे निघतंय, मग हे कधी करणार? मग हे तसंच राहतं आणि त्या पेपरला एक्झामला पोरांना कमी मार्क्स पडतात. ही सिंपल फॅक्ट आहे. म्हणून कधी पण क्लासला सुट्टी करताना हा विचार करायचा आपल्या पोराचं किती नुकसान होणार आहे आणि तो पोराला नुकसान भरून काढू शकतो का. ठीक आहे. आता श्रेयस आजारी आहे, आम्ही समजू शकतो आजारी असेल ना तर ठीक आहे, आम्हाला काही अडचण नाही, आजारी असेल तर करेल. आता काय काय पोरं काय करतात, ज्यांचा हा चॅप्टर आता ह्याच्यासाठी सुट्टी केली त्यांनी, मग आता ह्याची ओरल द्यायची आहे, मग तो पोरगा काय करतो, 6ला क्लास आहे ना, तो 4लाच येतो, 4ला येतो, मग ह्याची ओरल देतो, मग ह्याची तयारी लागतो. मग ताहीर वगैरे असंच करतो. अजून आज तू पण तसंच केलं, लवकर आली ओरल दिलं झालं. मग काय काय पोरं पेंडिंग ठेवतात, पेंडिंग ठेवतात, पेंडिंग ठेवलं, मग झाली बोंब झाली, त्याच्याबद्दल मग काहीच पत्ताच नसतो, मग ते गेलं. जर समजा ह्याचं ठीक आहे ओरलचं, तुम्ही लास्ट मोमेंटला पाठ करून पण जाऊ शकता, मग मॅथ्सचा एखादा दिवस मिस झाला तर? म्हणजे विचार करा की आज मी मॅथ्सचे कन्सेप्ट शिकवतोय आणि त्या कन्सेप्टवर पुढची कन्सेप्ट अवलंबून आहे, आणि आज मी ऍबसेंट आहे, उद्या मी ऍबसेंट, 2 दिवस मी ऍबसेंट राहिलो क्लासला, मग पुढची कन्सेप्टचं काय? मग त्याच्यावर अवलंबून जी पुढची कन्सेप्ट असते मग ते कसं करणार? त्याच्यावर अवलंबून पुढची कन्सेप्ट असते, मग ते तुम्ही कसं करणार? मग सुट्टी केल्यामुळे त्याची बॉम्ब होऊन जाते पूर्ण, मग तो अख्खाच्या अख्खा चॅप्टर गेला डोक्यातून निघून. मग सांगायचं कारण काय की ह्या पुढे सुट्टी करताना रिक्वेस्ट सगळ्यांना विचारपूर्वक सुट्टी करा. शेवटचा 1 महिना 1.5 महिना राहिलेला आहे, तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एक अटेंडन्स येते. या महिन्यात नाही पाठवली का? तुम्हाला दर महिन्याला एक अटेंडन्स येते, तर त्या अटेंडन्स मध्ये तुमचा मुलगा दिवसातून किती दिवस आला बघू त्या अटेंडन्स आणि पाणी दे. तुमचा मुलगा दिवसातून किती दिवस आला, किती दिवस लेक्चर होते आणि किती दिवस ऍबसेंट होता, ह्याची सखोल इन्फॉर्मेशन त्या अटेंडन्स मध्ये असते. हे आपलं रजिस्टर आहे. आता 9th स्टँडर्डचं बघू, हे 9th स्टँडर्डचं आपलं रजिस्टर आहे जानेवारीचं, कोणाचं किती ऍबसेंट आहे काय ऍबसेंट त्याच्यामध्ये लिहिलंय. तर आता एक एक्झाम्पल बघू आपण, ह्या महिन्यामध्ये किती सुट्ट्या दिल्या. ह्या महिन्यामध्ये क्लासमध्ये 1 2 3 4 सुट्ट्या दिल्या. ठीक आहे, महिन्याभरात आपण 4 सुट्ट्या दिल्यात, 31चा महिना आहे, म्हणजे 27 दिवस क्लास झाला. ठीक आहे, 27 दिवस क्लास झाला. आणि कुठली कुठली पोरं किती किती दिवस क्लासला आली त्याचं आहे की 27 पैकी तुमचा मुलगा किती दिवस आला आणि किती दिवस ऍबसेंट होता आणि त्याचे पर्सेंटेज काढलेले. मग मी बघतोय एकही मुलाची 100% अटेंडन्स नाहीये, 96% प्रज्वलची आहे, 96% सार्थक आणि समर्थची आहे, बस हेच एवढंच आहे. जे 92% हर्षची आहे आणि 88% यशची आहे, 85% शिवमची आहे, अजून सार्थक मानेची पण 88% आहे, जैरीनची पण 85 आहे, ताहिरची 85 आहे. म्हणजे एकही मुलगा असा नाही ज्यांनी पूर्ण 27 दिवस क्लास केलेला आहे. सगळ्यात कमी बोलायचं म्हणलं तर 50s मध्ये कोण कोण आहे बघा, आयशा आगा 50s मध्ये, आणि हे कोण आहे 18 अंकुर त्रिपाठी 18% फक्त अटेंडन्स आहे.
18% म्हणजे आला किती दिवस? फक्त 5 दिवस आले 27 मध्ये. 44% आर्यन यादव, 44% त्याची अटेंडन्स आलं ना, नाही आलंय. मग ह्या अटेंडन्सवर तुमचा सगळा खेळ लक्षात घ्यायचा, फोटो तुम्हाला ग्रुपला येऊन जाईल. ह्याच्यावर तुमचा सगळा खेळ आहे. जर पोरगा क्लासला येत नसेल तर त्यात आम्ही काय करू शकत नाही. विचारायला पण येऊ नका कमी मार्क्स का पडले, विचारायलाही येऊ नका कमी मार्क्स का पडले. अटेंडन्स बघायचे आणि गप घरी बसायचं. खरंच खूप हार्श शब्द मी यूज करतोय, पण आम्हाला पेरेंट्सला खूप ऑन करावं लागतं, बाबांनो प्लीज पाठवा, प्लीज पाठवा. खूप खूप क्षुल्लक कारणावरून सुट्ट्या करतात, खूप म्हणजे असं इतके फालतू रिझन्स असतात ना. मी पेरेंट्सला नाहीच म्हणणार आहे, नाहीच नाहीच म्हणून. काय तुम्हाला करायचं करा, नाहीच. तुम्ही त्याच्यावरची ओरल देऊन जा घरी. आणि मी म्हणलं की एक ऍप्लिकेशन द्या, ऍप्लिकेशन लिहून द्या, काय की माझ्या मुलगाला मी घेऊन चाललोय, त्याचं जे काय अभ्यासाचं नुकसान होईल मी कारण बिंदास लिहून देतात, त्यांना काय फरक पडत नाही. हे काय ऍप्लिकेशन बिंदास लिहून देतात ते, हे काय ऍप्लिकेशन, आम्हाला काही फरक पडत नाही. पण परत तीच बॉम्ब की शेवटी आम्हाला वाटतं ना आमचा मुलगा शिकावा, तुमचा मुलगा काय आमचा मुलगा काय, त्याचं नुकसान जर होत असेल तर शेवटी आम्हाला वाटणार नाही याचं नुकसान कशाला होऊ द्यायचं. म्हणून आत्तापासूनच 10वीची सवय लावून टाका. 10वीसाठी आत्तापासूनच पोरांना सुट्ट्या करणं कमी करा. अजिबात म्हणजे अजिबात सुट्ट्या घेऊन देऊ नका. घर पे कोई नाहीये, काय काय पण असू द्या, काही कारण असू द्या, आपलं पोरग कोणाच्या लग्नाला नाही आलं तरी फरक पडत नाही, तर लग्न होणार आहे. आताच कोणतरी बोललं शादी को काय आता. अच्छा, अजून एक जण होतो कोणतरी, शादी को काय आता. आता ते नवरा बायको जाणार लग्नानंतर फिरायला, याला नेणार आहे काय? जाईल का तू? तुला काय नाही नेणार ते? म्हणजे तुझं महत्व काहीच नाही त्यांच्या आयुष्यात. मग जायचंय का नाही जायचंय? म्हणून हा विचारपूर्वक निर्णय घ्या, लक्षात घ्या. तर फजिती कुठे होती मी सांगतो आता. लग्नाला ह्या पोराला न्यायचा हा विषय नसतो, ह्या एकट्यासाठी स्वयंपाक कोण करणार हा एक महत्वाचा विषय असतो. हा पहिला विषय असतो की माझ्या पोराला मी घरी एकटा सोडले, मग त्याला स्वयंपाक करून जावं लागेल, त्याच्या तो झाला. माझा कुठं 2 दिवसासाठी गावाला जायचं असेल तर आपण विचार करतो ह्याला कोण बघणार, ए चल, काही राहत नाही. मग हे जे फॅक्टर्स आहेत ना, ह्याच्यावर तुम्ही तोडगा काढा. जर असं वाटलं मी चालले आता एक काम करू, अरे जेवणाचं काय द्या पाठवून, मी विचारतो. पण बाबांनो अभ्यास करा, क्लासला सुट्ट्या करू नका. हे आमचं खूप प्रामाणिक मत आहे. आज मीटिंगला पण किती जण आहेत, किती पेरेंट्स आहेत, ते लिस्ट कुठे आहे? तुम्हाला पकडून 15 आहेत का? बाकी सगळ्यांचे साईन झालेत त्याच्यावर? 30, 35, 33 पोरं आहेत, 15 पोरं आलेत, म्हणजे 18 जणांचे पेरेंट्स नाहीयेत. आता मला कळत नाही पोरं निष्काळजीपणा करतात पेरेंट्स करतात, आणि कमी मार्क्स पडली करतील मला फोन. आम्ही एंटरटेन करत नाही. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला अधिकारच नाही, तुम्हाला मागे सांगितलं होतं. काय प्रॉब्लेम ना आत्ता बोलायचं, आत्ता पण मी समोर उभा आहे, ज्याला काय डाऊट आत्ता सांगा, सर तुमचं हे चुकतंय, किंवा तुम्ही जर असं केलं ना आम्हाला खूप चांगलं इम्प्रुव्हमेंट होईल, तुम्ही ते आमच्यासाठी करा. मी 100% करणार, का नाही करणार, मी 100% करणार. तुमचा मुलगा तुमची मुलगी जर ऍबसेंट असेल, क्लासमधून फोन येतो ना, प्रत्येकाला येतो क्लासमधून फोन की तुमचा मुलगा आज आलेला नाहीये. तर ते फोन करायचं कारण त्याचं की बाबांना पाठवा, तुम्ही वॉर्न व्हा की आमचं लक्ष आहे त्याच्यावर, तुम्ही त्याला पाठवा उद्याच्या दिवशी. पहिलं असं होतं की 2 दिवस जर कंटिन्यू आला ना तर आम्ही फोन करायचो, पण 1 दिवस आला नाही की आम्ही फोन करतो की काय कारण आहे न येण्याचं. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी आहेत. पुढची प्लॅनिंग मी तुम्हाला सगळी सांगितलेली आहे, सगळं सिलेबस शिकून झालेलं आहे, फक्त आता यांना अभ्यास करायचा. आता परत एक सीन की घरी अभ्यास करत नाही है ना, का सगळे करतात घरी अभ्यास? बोला बोला, काय अडचण नाही.
अच्छा, आलं मला लक्षात, आलं मग तुम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला आलं मला लक्षात. हा हा हा, बरोबर आहे तुमचं म्हणणं. हो. तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. हा, का रे बाळा, काय काय बोल बोल, असं का नाही करत ते? उभा राहा ना बाळा. प्रूफ लिहावं लागतं. हा, का नाही करत, का नाही करत? आता करतो. नाही नाही, तुम्ही मीटिंगची वाट नाही पाहिजे. तुम्ही काय करायचं, मला फोन जरी केला असता ना, त्याला मी झापलं असतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे अगदी. हम्म. खूप खूप स्पेलिंग मिस्टेक्स आहेत. नाही नाही, तुम्ही जे म्हणताय ना ते मॅथ्सचं, ते बरोबर आहे. तू का असं म्हणजे कळत नाही असं का करतोय? का आम्ही शिकवताना तुला लिहित नाही का साईडला? मग जेव्हा क्लासमध्ये शिकवतो तेव्हा मग असं साईडला प्रूफ लिहित नाही का? हे कसं आलं ते लिहित नाही का? मग तू का नाही लिहित? आता लिहिल तो. हा. अहो हे पोरं म्हणजे अजून खरंच सांगितलं ना, हे अजून 7वी 8वीत अडकलेत. ह्यांना सिंपल गोष्ट सांगितली, राईट आन्सर इन पॉइंट्स, पॉइंट्स मध्ये उत्तर लिहा, एवढं पण यांना सांगितलं ते पण लिहित नाही. ह्यांना साधं एक सिंपल सिंपल गोष्ट म्हणजे खूप सिंपल आहे, राईट न्यू क्वेश्चन ऑन अ न्यू पेज. बरं, आता ही काही मोठी गोष्ट आहे का? ह्याचा मराठीत सांगतो की नवीन प्रश्न नवीन पानावर लिहा. खूप सोपं आहे, ह्यात काही लय मोठं लॉजिक लावायचंय किंवा सरनी काय मोठं सांगितलंय काहीच नाहीये. हे आपलं पेज आहे, हे आपलं पेज आहे. इथं मार्जिन आहे, इथं मार्जिन मध्ये हा काय करणार आपलं एक पोरगा, इथं प्रश्न लिहिणार. हा प्रश्न इथं संपला का, हा तो दुसरा प्रश्न इथूनच सुरू. आणि हा इथं संपला का, हा इथं तिसरा प्रश्न इथं सुरू. म्हणजे हे असे का का सुटेबल प्रश्न हे नाहीये, चांगला शब्द नाही इकडं. कॉन्स्टेबल इररिस्पॉन्सिबल. हा माहिती माहिती, ओळखतो. मॅथ्स मध्ये हा मला सांगितलं त्यांनी. हा हा मग बघा एकदा तुम्ही पण, का नाही करत एकदा प्रॅक्टिस, त्याच्यावर पण मला कळलं पाहिजे. हा एक काम करू आपण, काय फोनच फोडून टाकू आता. काय झालंय माहितीये का, सत्कार केला का ना तुम्ही त्याचा? अवघड बाबा. बरं, माझा एक टॉपिक कम्प्लीट करतो की नवीन प्रश्न नवीन पेजवर लिहायचा आहे. तर लेटर रायटिंग इथून सुरू केली भाऊनी. आज आता मी इंग्लिशचे पेपर जमा केले तिथे एकाचे, 10वीचा वर्ग होता. लेटर रायटिंग इथून सुरू केली लेटर. अरे इथून इथून घेतला मग दुसऱ्या पेजवर कंटिन्यू करतोय. न्यू पेज घ्या ना, आणि मागचे सगळे सप्लिमेंटरी काम आहे. आता घरी नाही येणार आहे का? आम्ही विचारलं पण हिचं राहिलेलं काय तुझ्या पोराला देणार आहे का? तर मला कळत नाही काय म्हणजे असं का करतात पोरं, मला कळत नाही. 1000 वेळा सांगितलं, आता फिल इन द ब्लँक्स नाही, त्याला अंडरलाईनच करणार नाही. मग कोण मी करू अंडरलाईन? मी तर अजिबात करत नाही, 0 मार्क्स देऊन टाकतो.
फिल इन द ब्लँक्सला अंडरलाईन नाही करत, मी मार्क्सच देत नाही. मग नंतर वाईट वाटतं राव, याला म्हणजे आउट ऑफ मिळाले असते तर थोडे मार्क्स, तरी पण नाही देत आम्ही. म्हणजे ह्यांच्यामुळे मी कठोर झालोय. असंच आहे, असंच आहे. कसं होतं, बोर्डची तयारी आपल्याला करायची. गर्ल्स स्कूलमध्ये मला कळत नाही जॉग्रफीचा काय विषय है ना, जॉग्रफी आणि मॅथ्सला काय प्रॉब्लेम आहे स्कूलमध्ये. हा, मला कळत नाही. तुम्हाला जो हा प्रॉब्लेम लक्षात घ्या, लक्षात घ्या, एक मिनिट. प्रत्येक स्कूलमध्ये ना चेक करणारे टीचर्स खूप वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाचं खूप वेगवेगळं डोकं आहे. मग हे लोक काय करतात माहितीये का, ते त्यांच्या पद्धतीने करत बसतात, म्हणजे बोर्डची सिस्टम फॉलो नाही करत. तो इगो प्रॉब्लेम आहे. हा, ते इगो प्रॉब्लेम आहे. ऐका ना, एक 2 मिनिटं ऐका ना मॅम, एक मीटिंग घेतो आपण, 2 मिनिटं ऐका ना. तर बोर्डला प्रॉब्लेम काय होतो की बोर्डला कसं असतं की त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला असतो की हा फॉर्मॅट तुम्ही फॉलो करायचा आहे. मग आम्ही तो फॉर्मॅट 8वी पासूनच लागू करतो, म्हणजे 9वी पासून तर लागूच करतो 100%. पण शाळा काय करते, त्यांचा नवीन फॉर्मॅट बनवतो तो लागू करते. मग पोरांना कन्फ्युजन आहे, हा फॉलो करायचा का, म्हणजे बाबा ते जे देतात ते फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मार्क्स कमी पण होतात. पण बोर्डला आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत नाही, कारण बोर्डमध्ये जो फॉर्मॅट दिला तोच कंपल्सरी तुम्हाला येतो. म्हणजे अजून चिडतात. मॅम मी तुम्हाला तेच सांगितलं, सगळ्यात मीटिंगच्या सुरुवातीला तेच सांगितलं, ज्या मुलांना 70-75% 9वीत पडतात ते पोरं 90%चे कॅन्डिडेट असतात. याचं कारण तेच आहे की आम्हाला माहिती 9वी मध्ये खूप वेरियस प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. स्टडी इज नॉट वन ऑफ द प्रॉब्लेम, पण असे खूप प्रॉब्लेम्स, खूप खूप प्रॉब्लेम, म्हणजे टीचर्सची मेंटॅलिटी पण आपल्याला मॅच करायला लागते, पोर्शन पण कम्प्लीट करणार. अजून एक एक्झाम्पल देतो. आता हा जो चॅप्टर आहे, कुठला हा, ह्याचे यांच्याकडे नोट्स नाही आहेत, मी दिलेत. म्हणजे कळलं का, यांच्याकडे नोट्स नाहीये, यांच्याकडे परवा एक्झाम आहे, शाळेत आज नोट्स येतील. मग ते पोरं पाठ कधी करणार. आता एक्झाम्पल हिस्ट्री जॉग्रफीचं पण, हे जे नोट्स यांच्याकडे नाहीये ते मी देतो त्यांना, मग पोरं कुठून लर्न करणार, देतच नाही. आणि डायजेस्ट नाही चालत. मग तुम्ही ते असू द्या, ती खूप चांगली गोष्ट आहे, नोट्स तयार करू द्या. वो आपण अगले सालचे ना मॅम, कसं असतं बघा, आता परत एकदा सांगतो की आपण 10वीत चालू करतोय. 10वी मध्ये काय होतं की प्रत्येक मुलाला टेक्स्टबुक लर्न करणं कंपल्सरी आहे. 10वीचं आत्ताच सांगतो की प्रत्येक मुलाला टेक्स्टबुक रीड करणं कंपल्सरी आहे. पण होतं काय, त्याच्यामध्ये खूप टाइम जातो, खूप 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 टाइम जातो. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो की आम्ही आता एवढं वर्ष 10 वर्ष झाले एकच टेक्स्टबुक शिकवतोय. मग 2018ला सिलेबस लास्ट चेंज झाला होता 10वीचा, त्याच्यानंतर सिलेबसच चेंज झाले, ते आम्हाला अख्खी टेक्स्टबुक तोंडपाठ झालेली. मग ते काय करतो, त्याचे नोट्स काढून आम्ही पोरांना देतो, म्हणजे तुम्हाला वेगळं लर्न करायची गरज पडत नाही. त्याचे ते कारण काय की ही ते स्पून फिडिंग झालं एका प्रकारचं, म्हणजे पोरांनी केलं पाहिजे होतं लर्न, पण आम्ही ते चान्स आता नाही घेऊ शकत. म्हणजे आम्हाला वाटतं की मुलाचा त्यात खूप वेळ जातोय आणि त्यांनी वेळ घालवून पण तो काय असं काय लय भारी काम त्यात करू शकत नाही, आम्हाला असं वाटतं. म्हणून आम्ही शक्यतो अख्खं टेक्स्टबुक रीड करून त्यांना नोट्स काढून त्यांना आम्ही देतो, हे करा, एवढं पॉईंट्स करा, ह्याच्यातलं काय ना काहीतरी येईल. हे एक प्रकारे स्पून फिडिंग झालं, हे चुकीचं आहे, ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला मुलांचा वेळ वाचवायचा असतो. जर आम्ही नाही ना त्यांच्यासाठी वाचलं, तर स्वतःसाठी पण वाचणार नाही. ही आम्हाला गोष्ट कळून चुकलेली आहे की ते स्वतःसाठी पण नाही वाचणार. तुम्ही सांगा एकदा कार्तिकला, बाहेर टेक्स्टबुक रीड कर, ते बुक बघत बसेल 2 तास, तो एक शब्द वाचणार नाही. मग आम्ही वाचतो त्यांच्यासाठी आणि त्यांना नोट्स काढून देतो, बाबा हे आहे महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे अख्खं टेक्स्टबुक मी ठेवतो आणि एक एक पॉईंट त्यांना दाखव, हे मार्क करा, ते मार्क करा, हे एक्झामला येतं, बरोबर ना, हे एक्झामला येतं, ते एक्झामला येतं. मग अशा पद्धतीने आपण अभ्यास करतो. हे 10वी मध्ये असंच चालणार आहे. 10वी मध्ये प्रॉपरली स्मार्ट स्टडी करणार आहे, काय जास्त वेळ वाया घालवायचा नाही. 10वी मध्ये जास्तीत जास्त सेल्फ स्टडीवर भर द्यायचा आहे. क्लासमध्ये जे लेक्चर होणार आहे त्याचं घरी जाऊन पटकन रिव्हिजन करायचं, संडे मंडेला टेस्ट देऊन टाकायचे, विषय संपला. ते खूप सिस्टमॅटिक पद्धतीने 10वीला चालणार आहे. मग तुमच्या शाळेत मी पहिल्या मीटिंग मध्ये पण मी तुम्हाला सांगेल, आता शाळेचं सांगूच नका, शाळेचं सांगूच नका म्हणजे काय, आता आम्हाला एवढंच कळतं की बोर्डला चांगले मार्क्स पाहिजे. आता आम्ही सांगितलं की ज्या मुलाला प्रिलिम्सला बघा, ज्याला 90% पडतात ना, तो हमखास 95%च्या वर जातो. कशामध्ये, बोर्डला. आता गर्ल्स स्कूलमध्ये आपल्याकडे काय ते मुळे त्याला 93-94% पडले. मला माहिती आहे बोर्डात ते 95च्या खाली येणारच नाहीये, 95च्या खाली ते पोरं येणारच नाहीयेत. आणि ज्या पोरांना 85% पण आहेत का, ते 90च्या वर जाणार. म्हणून आम्हाला त्याची काय हे नाहीये, पोरं आरामशीर 90 जातात. फक्त आपल्याला काय कन्सिस्टन्सी वर्षभर ठेवली पाहिजे. परत सांगतो, तुम्हाला 7वीला 8वीला 9वीला किती मार्क्स आहे ह्याच्यावरून तुम्हाला 10वीला किती मार्क्स आहे हे जज होत नाही. तुम्हाला किती मार्क्स पडू द्या,
पण 10वीला जर प्रामाणिक पद्धतीने अभ्यास केला ना तर खूप चांगले मार्क्स पडतात. ह्याचं लय उदाहरण आहेत माझ्याकडे. भरपूर उदाहरण मी तुम्हाला देईल. 10th स्टँडर्ड 1 एप्रिल पासून चालू होणार आहे किंवा 5 एप्रिलच्या आसपास चालू होणार आहे. पण त्यावेळेस यांची एक्झाम्स आहे बॉय स्कूलची. सगळ्यांचं संपतं. बॉय स्कूलची एक्झाम तेव्हाच चालू असते. मग तुम्ही ते लोकांनी लेट जॉईन केलं बॉय स्कूलला तरी चालेल. बाकीच्यांचा क्लास चालू होईल, त्यांना वेगळी बॅच बनवून परत मागचं सगळं भरून काढू. मग त्यांचं नुकसान होणार नाही त्यांनी. वेलकम. नाही. फर्स्ट वीक ऑफ मार्च मध्ये होईल. फर्स्ट वीक ऑफ मार्च मध्ये तुमचे एक्झाम चालू सगळ्यांचे होतील. पण बॉय स्कूल लास्ट वीक ऑफ मार्च मध्ये करतो. नाही ते जागा वेगळे आहेत. ते जागा वेगळे आहेत सगळे. खरं सांगायचं तर तोच योग्य टाइम असतो एक्झाम्स घ्यायचा. म्हणजे मार्च एंडिंग इज द बेस्ट टाइम एक्झाम्स घ्यायचा. म्हणजे मला आठवतं की आमची एक्झाम्स संपायचे 7-8 एप्रिलच्या आसपास. तेव्हाच एक्झाम संपतात. हा एक्झॅक्टली. हा बरोबर. स्टार्ट तसंच असायचं. पण आता यांनी काय केलं माहिती का, 9वीची फक्त एक्झाम लवकर. कारण सांगतो काय, त्यांना माहिती 9वीला काही महत्व नाहीये. 9वी लवकर संपायची आणि 10वीच्या एक्स्ट्रा क्लास सुरू करायचे, हे त्यांच्या डोक्यात आहे. सगळ्यांचे एक्झाम सगळ्यांचे म्हणजे तुमच्या खालचे जे एक्झाम्स 8वी 7वी 6वी 5वी सगळ्यांचे एक्झाम्स मार्च एंडला आहेत. फक्त 9th स्टँडर्डचे एक्झाम्स मार्चच्या फर्स्ट वीकला आहेत. मग त्यांना तो 1 महिना लवकर भेटतो ना. आणि ते असं काय 1 महिन्यात करणार आहे आम्हाला माहित नाही. पण त्यांनी होतं का ह्याचं मार्क्स ह्याच्यावर परिणाम पडतो. त्याच्यामुळे याच्यावर परिणाम पडतो. हे सिलेबस एवढं डिफिकल्ट आहे ना, मी खरं सांगतो. 9th स्टँडर्ड एवढं डिफिकल्ट आहे. सायन्स मी यांच्याकडून करून घेतलंय. इतकं डेंजर सायन्स आहे ना. तुम्ही 10वीचं सायन्स एकदम चिंदी वाटतं आपल्याला, एकदम चिंदी. काहीच नाही 10वीचं सायन्स याच्या समोर, काहीच नाहीये. हे सायन्स खूप जास्त डिफिकल्ट आहे. म्हणून त्यांना कदाचित 1 तास जास्त 1 महिना जास्त पाहिजे असेल. पण ते हा विचार नाही करीत नुकसान होतं आपलं. ठीक आहे, असो काही गोष्टी नाही. पण आजच्या मीटिंग मध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे होते की प्लीज 1-1.5 महिना ऍबसेंट राहू नका. वेळोवेळी घरी सेल्फ स्टडी करा, वेळोवेळी घरी अभ्यास करा. प्रॅक्टिस शिवमचं तुमचं म्हणताय जसं तुम्ही सांगितलं, मॅथ्स प्रॅक्टिस घरी पण करा, क्लासमध्ये पण मी करून घेईल. बघा क्लास 2 तास असतो. क्लास फक्त 2 तास असतो. तुम्ही जर हाच विचार केला की माझ्या पोराने 2 तासामध्ये चॅप्टर पण त्यांनी तिकडच समजून घ्यायचा, त्यांनी तिथंच लर्निंग करायची, त्यांनी तिकडच सगळं करायचं, त्याला मॅनर्स पण तिकडच लावायचे, ते 2 तासात नाही होत. जर तुम्ही हा विचार केला की सर त्याच्यासाठीच मी क्लास लावलो, तर नका लावू, दुसरा क्लास बघा. मग जर तुम्हाला वाटतंय की फक्त क्लासच्या जीवावरच आम्ही सगळं करणार, तर तसं नाही होऊ शकत. मुलगा आपला आहे, 2 तास आमच्याकडे असतो, 22 तास कुठं असतो तुम्हाला माहितीये. तर त्या 22 तासामधले 2 तास तुम्ही वेगळे काढा त्याच्यासाठी. त्याच्यातले 22 तास मधले 2 तास तुम्ही वेगळे काढा. मग तुमचे 2 तास आणि आमचे 2 तास, मग चांगले अभ्यास होते. मग त्या अभ्यासाला महत्व आहे बरं का. नाही त्या अभ्यासाला काही महत्व नाहीये. एक पेरेंट्स आहेत, मला आता थोड्या दिवसापूर्वी फोन आला, अटेंडन्स त्याची खूप कमी आहेत. 27 दिवसामधून फक्त 6 दिवस क्लासला आले. त्याच्या पेरेंट्सचा मला फोन आला की सर ते ह्याला कमी मार्क्स आले सर. म्हटलं बरं, मग आता पुढे तुम्ही त्याला क्लासला का नाही पाठवत, 27 दिवसामध्ये 6 दिवस क्लासला का नाही पाठवत म्हणलं. तर म्हणे सर मला माहितच नाही तो येत नाही क्लासला. तर म्हणे तो पतंग उडवत बसतोय, मला जो टाइम टेबल येतो ग्रुपला तो टाइम टेबल डिलीट करतो तो पोरगा. आणि आता परवाच्या दिवशी हाईट गेली, ग्रुप लेफ्ट करून टाकला. म्हणजे आईला काय खबरच नाही, काहीच नाही. मग अशा गोष्टी चालत असतात. आणि नंतर मग सर आमची अपेक्षा की त्यांनी खूप चांगले मार्क्स पाडावे. हा आम्हाला अपेक्षा, त्यांनी आजपर्यंत पहिल्यांदा क्लास लावला, आम्हाला वाटतं की त्यांनी सगळं क्लासमध्येच करावं. आम्ही तुम्ही घरी अभ्यास का नाही घेत म्हणजे, सर तो घरी करत नाही ना म्हणून आम्ही क्लास लावलाय. बघा शब्द ऐका, जर तो घरी तुम्ही घरी का नाही बसवत अभ्यासाला, म्हणे सर तो घरी अभ्यास करत नाही म्हणून आम्ही क्लास लावला, तुमचं काम आहे क्लासमध्ये करून घ्या. म्हणजे नाही जमत नका पाठवू उद्यापासून. आम्ही स्पष्ट सांगितलं नाही जमत उद्यापासून नका पाठवू. तो मुलगा सगळ्यात एवढं करून पण बघा, तो सगळ्या सब्जेक्ट मध्ये पास झालाय आणि मॅथ्स आणि सायन्स मध्ये नापास झाला. मॅथ्स 1 आणि सायन्स मध्ये नापास झाला तो मुलगा. म्हणलं हे जे पास झालं ना म्हणलं सगळ्या सब्जेक्ट मध्ये, ते आम्ही घेतो म्हणून पास झालाय. तुम्ही घेतला असता ना सगळ्यात पास होऊन चांगले मार्क आले असते. तर म्हणजे आपल्याला जर टाळी वाजवायची असेल ना, तर माझा एक हात आहे, एक हात तुमचा आहे. तर एका हाताने टाळी वाजणार नाही एवढं लक्षात घ्या. ज्या ज्या पेरेंट्सला वाटतं की ज्ञानसागरला कुठल्याही क्लासला जा, असं नाही की फक्त मी क्लासच्या जीवावर सगळं, तसं नाहीये. आपल्याला 2 तास आपल्या मुलासाठी देणं भाग आहे. तुम्हाला कळलं पाहिजे भाऊ चल अभ्यासाला बस,
हे तुमचं काम आहे ना. त्यांचं पेरेंट्सचं म्हणणं मी असं बोललो की सर तो मला उलटा बोलतो आणि मी घरी जेवत नाही, मैं घर छोड़ के चले जाऊंगा, हे भांडण. मग ते आम्ही काय करणार त्याला? हे हे आम्हाला नाही पाहिजे. बघा, आम्ही खूप प्रामाणिकपणे शिकवतोय, खूप प्रामाणिकपणे मेहनत घेतोय आणि आम्हाला वाटतं की पोरांनी खूप प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे आणि पेरेंट्सची पण प्रामाणिक साथ पाहिजे, तर आपल्या पोराचं भवितव्य घडेल. फक्त तुम्ही पैसा खर्च करताय, तुम्ही आम्हाला पैसे फीस भरताय, तुम्ही पोरांना चांगले कपडे लत्ते घेताय, त्यांनी नाही शिकणार तुमचं पोरं, कधीच शिकणार नाही. पोराला जर शिकवायचं असेल, पोराला जर चांगलं भविष्य पाहिजे असेल, तर थोडं त्याग आपण केला पाहिजे. त्यांनी एक स्पष्ट सांगितलं, सर मी मराठी मीडियमला आहे पण माझ्या पोराचं काय चुकतं मला माहिती आहे. म्हणून शिक्षण मॅटर करत नाही. तुम्ही फक्त तुमच्या मुलाला अभ्यासाला बसवणं हा एकच हेतू आहे. तुम्ही काम करा, सगळं करा, पण पोरांसाठी 2 तास द्या. मग ते रात्री 10 चे 12 द्या ना, तर सकाळी 4 ते 6 द्या. पण पोरांसाठी आपल्या 2 तास दिलं पाहिजे. एवढं पण सांगतो, पोरांना एक्स्ट्रा क्लासला पाठवायचं असेल, बिंदास पाठवा, काहीच प्रॉब्लेम नाही. बिंदास पाठवा, दिवसभर पाठवा, दिवसभर पाठवा, काहीच अडचण नाही. तुम्हाला वाटतं ना सर घरी आपण पाठवा, इथं बघू मग काय करायचं ते. पण पालकांचा एक थोडासा रोल पाहिजे की त्यांनी आपल्या पोराकडे लक्ष दिलं पाहिजे. मी मागे पण उदाहरण दिलं होतं, आता पण सांगतो. माझी आई 10वी नापास होती. माझी आई 10वी नापास होती, वडील 12वी नापास होते. पण मला एवढंच कळत होतं, मी कुठेही खेळत असेल, माझ्या आईने एक आवाज दिला ना, जर तेव्हा मी घरात नाही गेलो, मग झालं खतम. 2 दिवसाचं खेळणं बंद आणि धुवून काढलं माझी आई. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आईने डोळे मोठे जरी केले ना, आम्हाला कळलं आता बाबा आपलं काहीतरी चुकलंय, आता गप पुस्तक घ्या ना, अभ्यासाला बसा. एवढं आम्हाला माहित होतं या गोष्टी. मग ही पिढी कुठंतरी या गोष्टी विसरते. तुम्ही तुम्ही जेव्हा विद्यार्थी होते, म्हणजे आज सगळे पालक बसले, तुम्ही जेव्हा विद्यार्थी होते, विचार करा बरं आपले आईबाप कसे होते. मला माहित नाही कोणाचे आईबाप किती, म्हणजे मॅक्झिमम लोकांचे आईबाप जास्त शिकलेले नव्हते, पण एवढं कळत होतं की आपल्याला अभ्यासाला कधी बसायचं. आणि ही भूमिका तुम्ही नीट करत नाही हे पण तुम्हाला माहिती आहे. मग एक्झॅक्टली तेच आहे ना की नाही करत. आणि खरं सांगू का, ही बॅच खूप ब्रिलियंट आहे. परत सांगतो ऐका, ही बॅच खूप हुशार बॅच आहे. फक्त अति हुशार बनवून तर मी देणार नाही, तेवढं ती नका काळजी करू. ते अति हुशारपणा नाही होत. ते अति होती बॉर्डर जर त्यांनी क्रॉस केली त्यांना परत खाली आणतो. पण ह्यांनी जर खरंच स्वतःवर मेहनत घेतली ना, ह्यातला प्रत्येक पोरगा 90% जाईल. एवढे हुशार पोरं आहेत. ही एवढी मी नेहमीच, मी ह्यांना पण माहिती आहे, मी त्यांना खूप जीव लावतो, ह्यांना माहिती आहे. सेम माझ्याकडे 9वीची बॅच आहे, सेम 11वीची बॅच आहे. त्या 11वीची बॅच कशी माती घाली बघा. ते तर एवढे ब्रिलियंट आहेत ना त्या 11वीची बॅच. एक पोरगी बसली आमची मागं, एवढे हुशार आहेत ना ते. प्रत्येक मुलगा बरं का, प्रत्येक मुलगा 10वीला 70, 80, 90 पर्यंत असेच मार्क्स आहेत. 11वी मध्ये एकदम रिलॅक्स झालेत, काहीच घेणं देणं नाही, काहीच म्हणजे शिक्षणाचं काहीच घेणं देणं नाहीये. 11वीची पण मीटिंग आहे पुढच्या आठवड्यात. आता आज 9वीची, आता एका तासाने परत 7वी 8वीची मीटिंग आहे. आता 6:30ला ती मीटिंग सुरू होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये 11वीची मीटिंग. आम्हाला तेच एक गोष्ट सांगायची की ती बॉर्डर क्रॉस करून देऊ नका. खूप खूप छोटी बॉर्डर असते, इगो मध्ये ते पोरं इगो मध्ये जातात. मग आमच्या 11वी सध्या इगो मध्ये सध्या त्यांना वाटायला लागलं आमचं हुशार कोणीच नाहीये. मग आम्ही त्यांची हवा कशी काढतो माहितीये का, असा डिफिकल्ट पेपर सेट करायचा ना, एकाला काही चाललं नाही पाहिजे. आणि तो पेपर झाला आमचा मंडेला एक पेपर घेणार सगळ्यांना 1 मार्क 2 मार्क, हायेस्ट होता 10 मार्काचा 20 पैकी, हायेस्ट 10 मार्काचा होता. मग त्यांना कळलं अरे येतो आपण नाही आता, मग जरा ते डाऊन आले. तसं हळूहळू करत करत आम्ही ते वाढवतो. मग ते लक्षात घ्या तुम्ही की ओव्हर कॉन्फिडंट तुम्ही पोरं ह्या वयात होत नाही, आणि झाले तर आम्ही त्यांना कंट्रोल कसं करायचं आम्हाला चांगलं माहिती आहे. फक्त कॉन्फिडंट तरी व्हा, एवढं आमचं म्हणणं. आणि अभ्यासाला लागा, खूप 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 छान अभ्यासाला लागा. ठीक आहे. बरं, पेरेंट्सला अजून काय डाऊट्स असेल तर विचारा, मग पुढची मीटिंग आहे. काय मॅम ते आता घरी सॉल्व्ह करून घ्या किंवा क्लासला पाठवा सॉल्व्ह करून घ्यायला. ठीक है, यहाँ पर बेस्ड हम सॉल्व करके ले लेंगे. ठीक है क्या भाई, मतलब जी मैथ्स प्रैक्टिस हो रही है ना, मैथ्स प्रैक्टिस मैम उसी में ले लीजिएगा, मैथ्स एंड लँग्वेज प्रॅक्टिस. आता आम्ही प्रॅक्टिस शीट देतोय, पण तुम्ही त्याच्यात केली तरी चालेल. आता मी पर्सनल नाही बोलणार सर, कारण प्रत्येकाचं पर्सनल होईल. तुम्ही मला उद्या वेगळं भेटू शकता. उद्या 12 ते 4च्या मध्ये कधी या, काय अडचण नाहीये. तो अभ्यास करतोय त्याबद्दल असं काही नाहीये, चांगलं करतोय. यांचे मित्रच रुळून गेलाय तो आणि लागलाय धक्क्याला. थोडं लवकर आलं असतं तर अजून बरं झालं असतं. लेट केला पण ठीक आहे. आणखी
आपल्याकडे एक वर्कबुक नावाचा प्रकार आहे, म्हणजे मागच्या मीटिंगला होता. त्याच्याकडे आहे का वर्कबुक सर? आपण घेतलं होते का शिवमनी? एकदा बघा, घेतले असेल तर. घेतले असेल तर वर्कबुक सॉल्व्ह करून घ्या. जर वर्कबुक घेतले नसेल तर प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करून घ्या. प्रत्येक किती चॅप्टर बघा ना, चारच चॅप्टर आज. हा, आज जर बसलो ना, आज आज रोज 2-2 चॅप्टर होते. यस 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 यस, एक साथ टेस्ट घेणार आहे. हा हा, भूल गए. हा, एक्झॅक्टली, आहे आहे आहे. येस येस. दहा 10 चॅप्टर त्याच्यावर एक सांगतो. त्यांनी सांगितलं पुढचा पार्ट मागचा पार्ट सांगतो त्याच्यावर. पण आताच आम्ही टाइम टेबल काढलंय की ह्यांची आम्ही आता सांगितलं पण सेमिस्टर एक्झाम घेणार आहे म्हणून. कोणाला तरी सांगितलं मी आजच, काल का आज सांगितलं मी, सांगितलं कधी बोललो मी तुम्हाला, काल सांगितलं. हा, तर तुमची एक सेमिस्टर एक्झाम आपल्याला घ्यायची आहे. सेमिस्टर एक्झाम म्हणजे काय की सगळे चॅप्टर्स एकत्र आपण घेणार. तर आहे ते पण आमच्या लक्षामध्ये, ते आम्ही कदाचित मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये घेऊया. नाही घेणार, 100% घेणार आहे, काय अडचण नाही. बरोबर बरोबर. नाही नाही घेणार आहे मॅम ते. नहीं नहीं नहीं, वो आप चिंता मत करो, हम सब इसके ऊपर एक टेस्ट रखने वाले हैं. सगळ्यांवर एक टेस्ट होणार आहे बरं का, सगळ्या चॅप्टर्सवर एकदम. कालच आमचं बोलणं झालं मुलांसोबत, तर आपण त्याच्यासाठी एक टाइम टेबल मी त्यांना देणार आहे. कारण 10वीचे पण आता प्रिलिम्स संपलेत, कालच संपलं 10वीचा एक पेपर, उद्या त्यांचा रिपोर्ट डे. बरं, आता याच्यावर पोरांनी बोललं तर मला बरं राहील. नाही नाही नाही, मी असं म्हणलं की पोरांनी बोललं तर बरं राहील. तर आम्ही नेहमी एक गोष्ट सांगतो, जर माझा मागचा मेसेज पण चेक करा, प्रत्येकाने स्कूलचे पेपर ग्रुपला टाका. ग्रुपला टाकायचं कारण काय आहे की ह्याचा पेपर हा सॉल्व्ह करेल, ह्याचा पेपर तो सॉल्व्ह करेल, त्याचा तो आमचा येतोय. जर मागचे मेसेजेस जर तुम्ही चेक केले, मी सारखं टाकतोय काय, एकमेकांनी ह्यांना सांगितले पण एकमेकांचे पेपर सॉल्व्ह करा, जेणेकरून काय होतं, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आपल्याला कळतात. केलं पाहिजे. जास्त नाही, बरोबर. अहो मॅम, ते सगळं करतोय आम्ही, असं नाहीये काही, सगळं आपण करतोय, अजून त्याच्यावर आपण जास्त भर देऊया. ठीक आहे. येस मॅम. आणखी ठीक आहे, मग आपण आजचं मीटिंग संपलं म्हणून बघायचं का, कारण आता पुढची मीटिंग 6:30ला सुरू होणार, 7वी 8वीची. अजून काय डाऊट्स आहे कोणाला? एक लास्ट कॉल. येस. हा, ज्याला भेटायचं उद्या सर 12 ते 4च्या मध्ये तुम्ही कधी या भेटायला, संध्याकाळी आले तरी काय प्रॉब्लेम नाही. आता आमची सध्या 10वी नाहीये आमच्याकडे, 9वी नाहीये, सॉरी 12वी नाहीये, 9वी आहे. 10वी 12वी आता सगळं त्यांचा क्लास संपलेला आहे, मग ते आता सुट्टीवर आहेत. मग आम्हाला ते रिलॅक्स, आम्ही तुम्हाला कधी भेटायला यायचं असेल फोन करा, कधी या, काही अडचण नाहीये. पण आता प्लीज हात जोडून विनंती आहे, सुट्ट्या करू नका. सुट्ट्या केल्या की बॅकफुटला आले आणि मला फोन पण करून सांगू नका इसको छोड रे, नाही सोडत. माझ्याकडून हे वाक्य ठामपणे असणार आहे, इसको छोडेंगे का नाही छोडेंगे. आता अजून आहे का तुमचा प्लॅन? बरं, आता एक मला सांग, कोणाचा प्लॅन आहे का आता बाहेर जायचं? कालच सांगितलंय मामाच्या गावाला जायचं नाही, कालच सांग, कालच तुमकोच बोला ना, मेरे को ये बोल रहा था, कौन तो बोला जाएगा करके. कुठं? आता आहे का, तुम्ही आहात म्हणजे सगळं बोललं तुम्हाला लागू झालं. म्हणजे आजची मीटिंग तुम्हाला परफेक्ट लागली. नाही, आहे ना, चांगली अटेंडन्स आहे. काय पाहिजे, जावा एन्जॉय करून या आता मग.
कुठं चालले? जाऊ. मग एक काम करा, ते भरून आतापासून चालू कर भरायला. हा तू येतो, यश आणि तू येतो. यश आहे ना? माझा फेवरेट स्टुडंट होतो यश. मी पहिलेच सांगितले, मी ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याला सगळ्यात जास्त मारतो. मग पोरांना भीती वाटते, सर तुझं माझ्यावर प्रेम येऊ नये म्हणजे झालं. तसं आता माझं यशवर खूप प्रेम आहे. ठीक आहे. तर चला, आजची मीटिंग आपण संपली असं मी जाहीर करतो. आणि पुढची मीटिंग आता डायरेक्ट आपली एप्रिलच्या फर्स्ट सेकंड वीक मधील, तेव्हा आपली 10वी चालू झालेली असेल. लक्षात घ्या. 10वी परत एकदा सांगतो, तुम्ही जा, काय अडचण नाहीये, पण 10वी मध्ये प्लीज असं करू नका. हा खूप मोठा डिफरन्स तुम्हाला फेस करावा लागतो जेव्हा आपण 10वी मध्ये असतो ना. की होतं काय, की आता तुम्ही माझ्याकडे आहात 9वी पासून, तुम्ही वर्षभर मला टच मध्ये आहात. तुम्हाला मी माहिती आहे मी काय काय सांगणार आहे, तुम्हाला माझ्या अपेक्षा कळलेल्या आहेत की मी काय काय, माझ्या काय काय अपेक्षा आहेत. मग आता तुम्ही लोक ते बरोबर करतात, पण जे नवीन पोर येतात ना, ते परत सगळं विस्कळून जातं. परत मग त्यांना वेगळं सांगा, तेच ते सगळं होत राहतं. आणि 10वीची कॅपॅसिटी आपली 50-60 पोरांची असते, आम्ही त्याच्यावर घेत नाही. मॅक्झिमम 60 पोरं, त्याच्यावर एक पोरग घेत नाही. 30-30च्या 2 बॅचेस असतात. ठीक आहे. आणि कॉम्पिटिशन खूप जास्त आहे बरं का 10वीला. आत्ता पण आपल्या क्लासमध्ये किती कॉम्पिटिशन आहे 10वीला, म्हणजे हार्डली पॉईंटवर भांडतात. म्हणजे त्यात तुमची समीक्षा पण आहे. पॉईंटवर तिला बेस्ट ऑफ 5 93-94% येतात बेस्ट ऑफ 5 ला, बरं का. तर खूप चांगलं चाललंय. 10वी मध्ये परत एकदा सांगतो, तुम्हाला पण ती स्कीम आहे. आपल्या क्लासमध्ये जो फर्स्ट येणार त्याला काय भेटणार आहे? त्याला एक व्हाईट कलरची मी ऍक्टिवा गिफ्ट करणार आहे. 10वीला जो फर्स्ट येईल त्याला एक पेट्रोल, 1 महिन्याचं पेट्रोल पण माझ्याकडून. हा मी खरं सांगतोय, म्हणजे ती स्कीम तुम्हाला पण लागू आहे. तुम्ही ते लालच समजा, रिश्वत समजा, दहेज समजा, पण करा. हा पण करा. हा फायदा तुमचाच आहे. काय नाही करायचंय बघा, म्हणजे अशी पहिली ऍक्टिव्ह भेटणार आहे, काम न करता भेटणार आहे. फक्त अभ्यास करायचा. कामाला जाऊन हप्ते फेडून ते नाही करायचं, डायरेक्ट तुम्हाला घरी आणून देतो. भरपूर काय काय घरातले पण लोक त्यांना बोलतात की तुम्ही एवढे पर्सेंटेज आणले की तुम्हाला आउट ऑफ कंट्रीज घेऊन जाणारे हे ते त्याची आत्या भरपूर लालच भेटलेले त्यांना. मग आता शिकलेच पाहिजे सगळेजण. नाही मी खरं सांगतोय, तुम्हाला पण ते तसं लागू करणार आहे. तुम्हाला पण मी एक गाडी देणार आहे. जे कोणी फर्स्ट येईल, फर्स्ट मध्ये 80% नाही, 90-95 पर्यंत टक्के पडले तरच तुम्हाला, 92-93-94 वर तुम्ही गेले तर तुम्हाला मी एक गाडी देईल, तुम्हाला पण आणि मागच्या बॅचला, म्हणजे आत्ताची बॅच आहे त्यांना पण. ठीक आहे. हो सगळं सरचं बजेट वाढू, तुला कार पण दिली. ठीक आहे. तर चलो, भेटू आता डायरेक्ट पुढच्या अकॅडमिक इयरला. सो थँक्यू आल्याबद्दल. पोरांकडे फक्त लक्ष द्या, आपले पोरं म्हणून आपण असं ट्रीट करा. लक्षात घ्या, आपल्या पोराला चांगल्या संगतीमध्ये राहील याची पण खबरदारी घ्या. याचं पुढच्या वर्षी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दुखापत करून घेऊ नका. बरोबर फायनल एक्झाम झाले की कोणाला दुखापत होती, तसं काय करून देऊ नका. 1 महिना आहे, छान अभ्यास करा, चांगलं खा, चांगलं प्या आणि चांगले मार्क्स पाडा. ठीक आहे. चलो बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे. या लवकर या.